चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीचे बॅटर्स सुपेगाव टीम आपण मैदानात लगेच पाठवायचे आहेत. पार्वती क्रिएशन MR पॅनल नवनव सरकार माधवजी ठाकरे सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना डान्सिंग हंपर ह्या नावाने ओळख असलेले हे पंच आपण पाहतो या स्पर्धेकरिता आपल्याला लाभले गेले, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. ह्या मॅचला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकाल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या विभागातून खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणजी शिंदे सर आपल्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. मी संभाजी कदम यांना विनंती करतोय की आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊन वेदांत या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली या मॅचमध्ये, 2 विकेट्स मिळवत 1 धाव खर्च केली आणि ह्या खेळाडूला आपण सन्मानित करत आहोत सामनावीराचा पुरस्कार देऊन. खूप खूप शुभेच्छा असतील वेदांत तुला पुढील मॅच करिता. धन्यवाद. धन्यवाद. दुपारचं सत्र आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय भावे स्मृती चषक 2026 दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक बाजूने टीम सुपेगाव आणि दुसऱ्या विपक्षामध्ये पाहिलं तर सोनटक्के या 2 संघादरम्यान इथून सामन्याला झाली आहे सुरुवात. टीम सुपेगाव संघाच्या फलंदाजाने कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले. रोशन जाधव लांबसगावचे, त्यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल त्या फलंदाजा. इथून मात्र सामन्याला सुरुवात होत्या. इथून नाणेफेकी जिंकली होती. जे बजरंग स्फोट सोनटक्के संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा सोनटक्के टीमने नाणेफेकी माफ करा सुपेगाव टीमने नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय सौरभ आणि त्याच्या साथीने प्रणय ही जोडी आपण पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशन. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होतोय. पहिल्या डावाला झाली आहे सुरुवात. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन सौरभला. पहिलाच बॉल अपटून टाकलाय. अतिरिक्त बाउन्स आहे. पंचांचा मात्र 1 बाउन्सचा इशारा देखील झाला आणि त्यानंतर वाईटचा इशारा देखील आलाय. एक्स्ट्रा रनने टीमचं अकाउंट ओपन झालंय. पहिली वॉर्निंग दिली गेली आहे गोलंदाजाला. माधव ठाकरे सर यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. अवंतर धावेने टीमचा अकाउंट इथे ओपन झालाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर टीम सुपेगाव संघाने. गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अगदी पहिलं तर मग इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. प्रचंड गती होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धाब्याने टीमची धावसंख्या 3 या अंकावरती. रोशनला मार्गस्थ केलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगला डावखुरा गोलंदाज आणि विचार केला तर जय बजरंग सोनटक्के हा संघ मोरिया स्पोर्ट शिरोळे इथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर देखील झालाय. आज त्यांना तिथे देखील आपण टॉप 4 मध्ये खेळताना पाहणार आहोत. षटकातला पुढचा बॉल. अकुटप्प्याचा बॉल त्याच पद्धतीने डिफेन्स केला बॉलला. अगदी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडूचा पाठलाग केला जातोय. सातत्याने स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे देखील पाहिलं तर मग 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले. दोन्ही स्ट्रोक होते ना अगदी दर्जेदार होते. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहेत आणि जिथं संधी मिळते फलंदाज प्रतीकला त्या संधीचं सोनं केलं गेलं. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. आता चौकारांची हॅट्रिक इथे प्रतीक पूर्ण करेल का? टीमची धावसंख्या 19 वरती असताना प्रणय पुढचा बॉल घेऊन. यावेळीचा बॉल लोअर फुलटॉस होता. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. एलिव्हेशन नाही आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होत असताना फेकी इथे खराब झाले आणि मात्र पाहू शकाल 3ऱ्या धावेसाठी धोका आहे आणि इथून मात्र फलंदाज सुखरूप आपल्या
तर पंचांचा निर्णय येण्याची वाट पहा. इथून मात्र पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे रनआउट करिता. 2 धावा तर जरूर कंप्लीट केलेत. तर फलंदाज बाद आहे. इथून मात्र विकेट आली आहे रनआउट स्वरूपामध्ये आणि इथून 2 धावा अंकित जरूर होतील. कमॉन डीजे. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल 21 धावा धावफलकावरती. विकेट्स गमावले 2 आतापर्यंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहतोय बॅट्समन देवेंद्रला पाचारण केलंय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. चांगला फलंदाज आहे. अनेकदा उपयुक्त खेळी त्याने आपल्या टीमसाठी सातत्याने राखलेत. ज्या ज्या वेळेला टीम सुपेगाव संकटामध्ये अडचणीमध्ये आलाय त्या वेळेला चांगली फलंदाजी या खेळाडूने केली. परंतु इथे पाहिलं ना तर धावसंख्या अगदी योग्य आहे परंतु दुसऱ्या बाजूने विकेट्स गमावल्यात. ही जमेची बाजू असेल. प्रणय थोडेसे महागडे जरूर ठरलेत परंतु रनआउटची विकेट आली. प्रतीक चांगली फलंदाजी करत होते. षटकातला पुढचा बॉल यावेळेला बॉलला सोडून दिलं गेलंय. अगदी पहिलं तर चांगला बॉल नाही आहे. त्याच्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आला आणि एक सिंगल धाव इथं मात्र मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या परंतु या षटकामध्ये पहिल्या तर 12 धावा आल्या. प्रतीक चांगली बॅटिंग करत होते परंतु त्यांना रनआउट व्हावं लागलं. थोडंसं कॉल चुकीचा होता आणि तिथून मात्र चांगलं यष्टीरक्षण करत असताना विराजने तो विकेट मिळवला. टीमची धावसंख्या 22 वरती. पुढचा बॉल राईट मुहूर्त विकेटने. चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली. लाईन लेंथ चांगली. गती होती. उसळी दिली. बाउन्स केलाय. डॉट बॉल आलाय. सुरेख बॉल होता. कौतुकास्पद बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. अगदी उंचीचा आपल्या शोल्डरचा योग्य वापर केलाय गोलंदाजानं. अचूकता राखली आहे. प्रचंड गतीने बॉल हाताळला. बाउन्स केला. फलंदाजाला अडचणीत आणलं. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल हुक केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत. जाळं रचला गेला होतं आणि त्याचकरिता हा चेंडू डिलिव्हर केला गेला होता. अखेरकार त्या जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. आणखीन एक धक्का. जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला. धन्यवाद डीजे. एकंदरीत आपण पाहिलं तर मग इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद. धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 22. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 12 आणि टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 22 या अंकावरती आहे. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती उदयला आणलाय. 2 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या 12 बॉलवरती किती धावा घेतल्या जातील हे देखील पाहावं लागेल. कारण दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे आणि त्याच अनुषंगाने हा सामना आपण 4 षटकाचा संपन्न करत आहोत. नवीन फलंदाज मयुरेश मैदानात दाखल झालाय. सौरभ आहे. खरं तर सौरभ पहिल्या डावामधून आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी आला होता. पहिलं षटक त्याने दमदार खेळून काढलं होतं. 1-1 2-2 धावा त्याने मिळवल्या आणि टीमची धावसंख्या 10 वरती नेऊन ठेवली होती. त्यानंतर त्याला आता संधी मिळाली आहे. उदयचा पहिला बॉल सौरभसाठी.
पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु नॉन स्ट्रायकरचा फलंदाजाची प्रचंड गती पाहायला मिळाली, चित्त्याची चपळाई, हरणाची गती पाहायला मिळाली, प्रचंड वेग धारण केला गेला आणि तिथून या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्याकरिता कॉल कॉम्बिनेशन योग्य असणं गरजेचं आहे आणि ते मात्र समतोल पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसरी धाव लगेचच पूर्ण केली गेली. थोडासा धोका पत्करला होता नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजानं, परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. षटकातला पुढचा बॉल उदयचा, खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय समोरच्या दिशेनं, इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळला जातो आहे. चांगली गोलंदाजी उदयच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 25, पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आली आहे. राईट मुहूर्त विकेट डे. षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ होत असताना यावेळेला समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेटनं मध्ये बॉल आहे, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावेने टीमची धावसंख्या 27. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल येताना पाहायला मिळतात. खरं तर जिथे संधी मिळते तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत, जिथे सिंगल होत्या तिथे डबल घेतल्या जात आहेत, कारण मोठे फटके येत नाही आहेत आणि त्याच अनुषंगाने फलंदाजांनी लक्ष केंद्र केलेत सिंगल आणि डबलमध्ये. 27 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल उदयचा, राईट टर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला फक्त स्लाइस केल्या बॉलला, अगदी पहिलं तर दिशा दाखवली, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. इथे फेकी खराब झाली आहे आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट देखील होतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. या एंडवरती फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळतोय. पाहावं लागेल एक्झॅक्ट तीस धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना दिसत नाही आहे आणि ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं त्यावेळेला गोलंदाजाची मानसिकता ही ढासळत असते. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल टीम सोनटक्के संघाला. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय उदय. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये उंची गाठली आहे बॉलनं. विराज बॉलपर्यंत पोहोचला यष्टी रक्षक आणि ही चुकी विराज करणार नाही आहे जी चुकी अगोदरच्या क्षेत्ररक्षकांना केली होती. अखेरकार त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॅट्समन सौरभ त्या ठिकाणी बॅक टू द डगआउट जातोय. हा टीमला बसतोय 4था धक्का जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला. Everybody now, let me see you move. Come on, all you people. आपण पाहिले तर धावा धावफलकावरती आहेत एकंदरीत 30 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि डाव्या हाताचा डावकुरा फलंदाज इथून बॅटिंग करण्याकरिता सज्ज आहे. अक्षय आलाय. अक्षयला जबाबदारी आता उर्वरित चेंडूवरती घ्यावी लागेल. शेवटचा अंतिम बॉल उदयचा अक्षय करिता. समोरच्या दिशेने लाफ केलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. मस्तक पे दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. हो जे का बाघ का करे जादे के ऊपर वाला भेजा उसका गाई भैरवाई गुनगार नगर जे सारा जीवन दुख झेला हरदम खतरे से खेला अब रूप के दिखाए ये अंगार नगरिया.
ठोक के दिखाए, जिसको आना है वो आए, ये जो चल पड़ी है प्रलय की धार डगरिया। हो महाकाल विकराल चा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 34 या अंकावरती. या सामन्यांचा आनंद घेतात ऑनलाईनद्वारे आमचे मित्र सन्माननीय आकाश जाधव जे मोहिली गावचे आहेत आणि त्याच्यानंतर अनिकेत शेलार मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांच्या माध्यमातून कूलर आणि शूज लावलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. आणि अडोक्या स्टाईलमध्ये पंच देखील डान्स करताना पाहायला मिळाले. डान्सिंग अंपायर म्हणून फेमस आहेत आणि खरं तर कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतं की एका मैदानाच्या आतमध्ये पिता पुत्रांची जोडी पंचांची भूमिका साकारताना पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने पाहिलं तर माधव ठाकरे सर आहेत, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर त्यांचेच पुत्र पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं कार्य ते करतायत सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. एकंदरीत आपण पाहिलं ना तर मग 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आपण पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 अंतिम दिवस या स्पर्धेचा शेवटचा गोड दिवस आहे. जी स्पर्धा पहिल्या दिवसापासून अगदी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत वाटचाल सुरू आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. अनेक प्रेक्षकांची गर्दी होते आहे. अनेकांनी स्तुती देखील या स्पर्धेची केली आहे. कारण लामसगाव या भिवंडी तालुक्यातील एक छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावाने केलेले हे भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन अप्रतिम आहे. कौतुकास्पद कामगिरी केली आहे. खरं तर शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाने ग्रामस्थ मंडळ लामजने एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि वैभव आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकर एंडवरती आपण मयुरेशला पाहतोय. पहिला बॉल असेल गोलंदाज वैभव. थोडंसं पदतालिकेमध्ये चुका पाहायला मिळतात. पहा पुन्हा अनोखी स्टाईल. हीच खासियत आहे ठाकरे सरांची. आज ते मानगावला देखील नाईट टुर्नामेंटसाठी सज्ज असणार आहेत की उद्या डेला, परंतु आज रवाना होतील रात्री. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात एकंदरीत 34. 6 बॉल खूप महत्त्वाचे असतील दोन्ही टीम्सकरिता. पहिलाच बॉल तेज तरार आहे. चांगली लाईन लेंथ, योग्य लाईन लेंथ राखले गोलंदाजानं. अगदी पडलं तर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला. पिचिंग थोडीशी बॅटरपासून थोडी दूर अंतरावरती ठेवली आणि त्यानंतर यष्टीरक्षक विराज आपली कामगिरी चोखपणे बजावतो आहे. डॉट बॉलने इथे सुरुवात केली वैभवने. टीमची धावसंख्या 34 वरती असताना अक्षयच्या माध्यमातून थोडासा कानमंत्र जरूर दिला गेलाय मयुरेशसाठी. बॅकफुटवरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक एक टप्प्याखेरीस क्षेत्ररक्षकाने बॉल कॅरी केलाय आणि लगेचच विकेट किपरकडे दाखल देखील केलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे आणि 2 चेंडूच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहतोय 35. अक्षय स्ट्रायकर एंडवरती आहेत. ज्या अक्षयने मागील ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार लगावला. 1 बॉलचा सामना अवघ्या त्याने केला आहे आणि 4 धावांचं त्याने योगदान देखील दिलं आहे. आणि इथून मात्र पाहू शकाल टीमची धावसंख्या 35 या अंकावरती. ही खेळपट्टी आपण पाहिलं ना गेले 2 दिवस कधी गोलंदाजांना साथ देते आणि कधी फलंदाजांना, पण अधिक संधी गोलंदाजांना मिळाली आहे. लो स्कोरिंगचे सामने देखील इथे विन होताना आपण पाहिले. गोलंदाजा बोलबाला राहिला. गोलंदाजांनी इथे आपला नावाची डंका फुंकली आहे. 35 धावा धावफलकावरती आहे. स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन अक्षयला आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल अक्षय करिता. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूर वरून अलॉंग दी कार्पेटनं चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. दमदार शानदार चौकार. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नागोबा स्टाईलमध्ये डान्स देखील पाहायला मिळाला माधव ठाकरे सर यांच्या माध्यमातून. तर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. एकंदरीत 39 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये वैभवला आणलं आहे.
पहिला बॉल दर्जेदार होता, त्यानंतर देखील पहिला तर चांगला बॉल डिलिव्हर केला, ज्या बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर चौकार. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. इथून मात्र पाहू शकाल अकूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल षटकार. हो जे का बाघ का करे जा दे के ज्वाला रोक के दिखाए जिसको 6 धावा, षटकार आला. अक्षय चांगली बॅटिंग करतोय, 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगली बॅटिंग, वॉट बॅटिंग, कमाल हिची बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेटने एक्स्ट्रा कव्हरकडे बॉलला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची फेकी होईल परंतु इथून फलंदाज मयुरेशला बाद व्हावं लागेल. चांगली फेकी इथे मात्र आणि वैभवने जसा बॉल हातामध्ये आला तसाच स्टंपला लावला, विकेट. तेरी याद में जागो रात भर, बाजी करो बाजी. यानंतर सांची स्पोर्ट्स खालिंग संघ आपण रिपोर्टिंग करा. विनंती असेल आपल्याला, सांची स्पोर्ट्स खालिंग. यानंतर आपला सामना होणार आहे. तर टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती 46, 46 धावा आहेत. शेवटचा बॉल वैभवचा अंतिम बॉल आहे आणि अक्षय चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल निर्णायक असेल, टार्गेट सेट करणारा बॉल हाताळला जाईल वैभवच्या माध्यमातून. यावेळेला उंची गाठले बॉल, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथून मात्र पाहू शकाल बॅकअप होता परंतु बॅकअपने देखील झेल त्या ठिकाणी सोडलाय आणि या ठिकाणी पाहू शकाल 3 धावा तर इथे सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर इथे फलंदाज बाद. 49 धावा धावफलकावरती. विजयाकरता लक्ष गाठायचं आहे 24 बॉल आणि 50 धावा. 24 बॉल 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम जय बजरंग सोनटक्के संघासमोर. मात्र गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली. मॅच समरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या त्या 12 आणि चौथ्या षटकामध्ये देखील पाहिलं तर मग 15 धावा आल्या आणि एकंदरीत टीमची टोटल धावसंख्या 49 आणि विजयाकरिता 50 धावांची आवश्यकता आहे. तर बॅट्समन अक्षयने खूप चांगली बॅटिंग केली. खरं तर उदय यांनी 12 धावांची खेळी माफ करा या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सौरभ यांनी चांगली स्टार्ट मिळवून दिली. एकंदरीत 9 बॉलचा सामना केला आणि टोटल 12 धावा जमा केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रणय अपयशी ठरले, ते लगेचच बाद झाले. त्यानंतर प्रतीक आले, प्रतीक यांनी 3 बॉलचा सामना केला आणि 10 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर देवेंद्र आले, देवेंद्र देखील अपयशी ठरले. त्यानंतर मयुरेशने मिडल ऑर्डरमध्ये 6 धावांची खेळी साकारली परंतु बॅटिंग काही कमालीची बॅटिंग केली. 6व्या क्रमांकावरती येऊन अक्षयने 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर एकंदरीत 17 धावांची बहारदार खेळी केली. ही मॅच समरी पहिल्या डावाची होती. इथून मात्र पहिला डाव संपलेला आहे आणि इथून दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सुनील पाटील सर यांचा. थँक्यू सो मच. सांची स्पोर्ट्स खालिंग संघ आपण रिपोर्टिंग आयोजकांपर्यंत करा कारण यानंतर आपला सामना होणार आहे.
धन्यवाद प्रवीण शिंदे सर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये 49 धावांची मजल मारता आली जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमच्या माध्यमातून. आता मात्र 50 धावांचा चेस करावा लागेल जय बजरंग सोनटक्के टीमला. सलमेचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विराज आणि वैभव ही सलामीची जोडी. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मोठी धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभारली गेली. 24 चेंडूमध्ये 50 धाबा विजयाकरिता. हे समीकरण पहिल्या चेंडूपासून जय बजरंग सोनटक्के टीम समोर असेल. स्ट्रायकिंगला आपण विराज शेलारना पाहणार आहोत. नॉस्ट्रायकिंगला बॅटर वैभव. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकाकरिता गोलंदाज यतिराज. हा गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकाकरिता जिम्मेदारी कर्णधाराने त्याच्या खांद्यावर सोपवली गेली. जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून SSS लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव विपक्षात जय बजरंग सोनटक्के. पहिल्या डावामध्ये 49 बनवले आहेत जयदुर्गा सुपेगाव टीमने. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिलाच बॉल जोरदार अपील पाहायला मिळते. पंच आपल्या निर्णयावर ठाम आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. म्हणजे पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाते आणि फलकावर आघात होतोय. संघाचं खातं इथे मात्र खुलं केलं जाते. अतिरिक्त स्वरूपामध्ये पहिली धाव स्कोरबोर्डवर लागली जाते. आज सकाळपासून आपण पाहिलं तर वातावरण थोडंसं दमट. मैदानामधून वादळ आपल्याला पाहायला मिळते. आज सकाळपासून वातावरणामध्ये बदल. हवेचं झोत आपल्याला सत्रापासून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ऋतिराजचा पुढील चेंडू यावेळेस मृत चेंडू घोषित केलाय पंचांनी. पावलांमध्ये चुकी करत असताना आपण पाहिलं गोलंदाजाला आणि पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना यतिराज विराजच्या विरोधामध्ये. ह्यावेळी चांगला स्ट्रोक आहे. कॅपमध्ये चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. विराजच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. सन्मान्य प्रशांतजी निकम यांचं शुभागमन. आपलं सरचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं सरचं स्वागत. 4 धावेने धावफलक 5 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. विराजच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार आपण पाहिला. वैयक्तिक खातं खुलं करत असताना आपण विराज शेलार या फलंदाजाला पाहिलं. पहिल्याच बॉलवर चौकार आणि धावसंख्या पाहिली तर 5 अंकावर. 50 धाबांचा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली करावी लागली. या उद्देशानं मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवर आपण त्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तुम्ही जर क्रिकेटच्या बेसिकवर फलंदाजी केली तर या धाबा चेस होऊ शकतात. तुम्हाला लाईन आणि लेंथमध्ये ओळख करून घ्यावी लागेल. ह्यावेळेस हा ट्रॅकर होता. संधी आहे. इनफिल्डच्या आतमध्ये झेल पकडला गेलाय आणि जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. विराज शेलार बाद पहिला धक्का. अरे टेनिस क्रिकेटचं नाव झालंय माधव ठाकरे ब्रँड बनलाय. टेनिस क्रिकेटचं नाव झालंय माधव ठाकरे ब्रँड बनलाय. अरे फ्लावर नाही तो फायर हा. अरे मुंबई ठाणा रायगड मध्ये
बॅटर विराजच्या बॅटमधून मात्र पलटवार पाहायला मिळाला. विराज शेलारला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय. गोलंदाज यतिराजला. वैभव शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्राईक वैभव जाधव, तर स्ट्राईक न्यू बॅटर आपण पाहतोय वैभव शेलार. आता मात्र ह्या दोन्ही बॅटरवर जिम्मेदारी असेल. मात्र धाबांचा जेव्हा जेव्हा पाठलाग केला जातो ना, तेव्हा भागीदारी पार्टनरशिप याला खूप महत्त्व आहे. या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, तेव्हाच मात्र जे चेस चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतो. हे करावं लागेल ह्या दोन्ही बॅटरला. ह्या वेळेस ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नव्हतं. स्ट्राईकेनकडून वैभव शेलारने नकारलं गेलं. कुठली धाव या चेंडूवर घेतली गेली नाही आहे, म्हणजे धावसंख्या स्थिर असेल. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 5. एकंदरीत चेंडूंचा खेळ झाला आहे 3 चेंडू 5 धाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 50 धाबांचा चेस करत असताना जय बजरंग सोनटक्के टीम. गोलंदाज यतिराज पुन्हा एकदा यावेळेस लिडिंग एज आहे. एस टी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेला होता, झेल सुटला. आणि त्यानंतर मात्र आयुष्यमान भवाचा आशीर्वाद वैभव शेलारला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. वैभव शेलारला जिमानदान देणं खूप महागडं ठरू शकतोय. जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमला त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याकरिता. मात्र येणाऱ्या गोलंदाजाला या फलंदाजाला शांत ठेवावं लागेल. स्ट्राईकिनवर यावेळेस फलंदाज आपण पाहतोय वैभव जाधव. यतिराज पुणे एकदा गोल स्ट्राईकवर. ह्यावेळेस चांगला चेंडू यावेळेस लेन आणि लाईन लेंथ पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीची. आणि उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू. धावसंख्या पाहिली तर फलकावर 6 या आकड्यावर 6 धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. चौकार आल्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी राहिली गोलंदाजाची. यावेळेस चेंडू हवेत आहे. यावेळेस झेल पकडला गेलाय. विकेटचं इथे मात्र होईल पतन. वैभव जाधवला मात्र जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. विकेट क्रमांक 2. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अशा पद्धतीनं पाहिलं तर षटकाला सुरुवात झाली होती. पहिला चेंडू स्वेर आला होता, त्यानंतर चौकारानंतर मात्र फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम यतिराजने केलं. त्यामध्ये विराज आणि वैभव जाधवला मात्र माघारी परतवलं गेलं. आणि त्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवत पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना आपण पाहिलं. आता मात्र दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर अक्षयला आणलं गेलंय. आणि अक्षयचा आपण विचार केला तर या हंगामामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. वेगवान गोलंदाज आहे. लाईन लेनसाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. मात्र समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय वैभव शेलार. न्यू बॅटर नॉस्ट्राईकेनला साहिल. ह्यावेळेस शरीराचा वेध घेणारा. कुठली धाव यावेळेस मिळणार नाही बॅटरला. नकारलं गेलं वैभव शेलारच्या माध्यमातून. धावसंख्या पाहिली तर 6 या आकड्यावर. चौकार खाल्ल्यानंतर मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. आणि त्याचं कारण लाईन आणि लेन चांगल्या पद्धतीचे राहिले गोलंदाजाच्या माध्यमातून. अक्षय पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर वैभव शेलारच्या विरोधामध्ये. यावेळेस बॅट चेंज आहे. विकेटच्या मागे लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू निघून चाललाय. यावेळेस वळण घेणारा चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला
चेंडू अडवला गेलाय. दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय 8 या अंकावर. 50 धावांचं चेस आपण पाहतोय, परंतु फलंदाजी थोडीशी अडखळल्यासारखी पाहायला मिळते. कुठेतरी शॉट सिलेक्शन चांगले करावे लागतील. धावफलकीला पुढे नेण्याचं काम चांगल्या पद्धतीने करावं लागेल, तेव्हा मात्र विजयापर्यंत तुम्ही येऊ शकताय. ते काम करावं लागेल आतमध्ये फलंदाजांना. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आपण पाहिला. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय. चौदा या अंकावर धावफलक. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण सातत्य ठेवा, कारण मोठे बदल छोट्या गोष्टीतूनच घडत असतात. आणि ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जरूर विकेट गेल्या, धाबा कमी आल्या, परंतु तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. सातत्यमधूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर मात्र इथून तुम्हाला मेहनत, कष्ट, जिद्द, धाडस ह्या सर्व गोष्टी घेऊनच पुढे जावे लागेल. मॅच बॉल आलेला आहे. मॅचला सुरुवात करायची. चला, वेल दौडू नका. धावसंख्या पाहिली तर 14 या अंकावर. चेंडूंचा खेळ झालाय 3. दुसरं षटक मार्गस्थ. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले वैभव शेलारचा आपण विचार केला तर. यावेळेस अजून एक तडाखा, अजून एक चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतो धमाका. सिक्सर. 6. त्याची बरोबरी करायला दम लागतो, असा जिगरा तो कायम ठेवतो. असा जिगरा तो कायम ठेवतो. कधी कुणाला घाबरत तो नसतो, बेधडक कडक नेहमी बोलतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. बेधडक कडक नेहमी बोलतो. भेट घेण्या हो आमच्या. धन्यवाद. वैभव शेलार सांगत असताना कोणाला हरवण्यासाठी नाही तर आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 बिग हिट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. आवश्यकता आहे आणि आवश्यकता आहे तसा पुरवठा मात्र ह्या बॅटरच्या माध्यमातून. ह्यावेळेस कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर गोदीच्या 2 चेंडूवर 2 बिग हिट आले. ते चांगली लाईन लेंथ बॅटरसमोर ठेवणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीचे लाईन यावेळेस हाताळले गेले अक्षयच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकात ते अंतिम चेंडू टाकण्याकरिता अक्षय गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धावानं दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 20. 2 गड्याच्या मोबदल्यात 50 धावांचं चेस करत असताना आपण जय बजरंग सोनटक्के टीमला पाहतोय जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमच्या विरोधामध्ये. एकंदरीत 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 वर 2 अशी परिस्थिती. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावींची आवश्यकता आहे. म्हणजेच 12 मध्ये 20 बनवल्या गेल्यात. आता मात्र 12 मध्ये 30 बनवावे लागतील विजयाकरिता. म्हणजेच 15.00 अशी सरासरी जय बजरंग सोनटक्के टीमला गाठावे लागेल. तेव्हाच मात्र विजय आपल्या हाती लागू शकतो. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मात्र तुम्हाला वाट काढावी लागेल.
आणि परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल, तेव्हा मात्र यश हे नावाचं तुमच्या वाट्याला येऊ शकतंय. आता मात्र तिसऱ्या षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टाईम वेस्ट करू नका मित्रांनो. पाणी जरूर तुम्ही सेवन करा, परंतु वेळेचं सुद्धा भान ठेवून या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आपण पाहत आहे शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम. खऱ्या अर्थानं पाहिलं तर स्वर्गीय भावेश चव्हाण यांच्या आठवणीला उजाळ्या देणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. लामज ग्रामस्थांच्या वतीने ही पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय मयुरेश आणला गेलाय. महत्त्वपूर्ण षटक, तिसरं षटक मयुरेश ह्या गोलंदाजावर ही धुरा सोपवली गेले. 50 षटकांचा सामना असला तर 49वं षटक खूप महत्त्वाचं, 2020मध्ये 19वं षटक खूप महत्त्वाचं, आणि 4 षटकांचा सामना म्हटला तर तिसरं षटक खूप महत्त्वाचं, आणि ती जबाबदारी मात्र मयुरेश या गोलंदाजावर सोपवली गेली. परंतु जय बजरंग सोनटक्के टीमसमोर लक्ष असेल 12मध्ये 30 बनवावे लागतील. मात्र जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमसमोर हे लक्ष असेल, ह्या 12 चेंडूमध्ये 30 धावा आपल्याला डिफेंड करायचे आहेत. ते काम करावं लागेल दोन्ही टीमला. क्षेत्ररक्षण सजावट पाहिली तर 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये, ज्या पद्धतीने पाहिलं तर शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, आणि एक क्षेत्ररक्षण पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये. मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडंसं वाईट पाहायला मिळतं. बाकीचे क्षेत्ररक्षक पाहिलं तर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस कॅचची संधी आहे, मात्र झेल सुटला गेलाय. कॅच सुटली, जीवनदान मिळतोय फलंदाजाला. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की सहज हा झेल पकडला जाऊ शकतोय, सहज सोपा झेल इथे मात्र सोडला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 21 स्ट्राईकवर आणलं गेलंय वैभव शेलारला. चांगली फलंदाजी आत्तापर्यंत राहिली. संघाचा कणा, आधार, कर्णधार. यावेळेस फुल टॉस होता, फायदा उठवता आला नाही आहे, मिस केले लाईन. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ह्या चेंडूवर मात्र कनेक्शन झालं असतं तर मात्र चौकार किंवा षटकार नक्की पाहायला मिळालं असतं, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळाला मयुरेशचा. थोडीशी गती कमी केली असावी, या कारणास्तव लाईन मध्ये जज करू शकला नाही बॅटर. यावेळेस फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, प्रयत्न अप्रतिम, आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. आणि कमीत कमीत ह्या चेंडूवर मात्र 3 धावा तर वाचवल्या असं वाटत होतं, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये 4 धावा कंप्लीट केल्यात पळून. 4 धावा कंप्लीट झाल्यात. जिथे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे चांगल्या पद्धतीचे राहिले होते, मात्र पाणी लोटलंय या क्षेत्ररक्षकाच्या मेहनतीवर, असंच म्हणावं लागेल. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचेल. धावफलकावर 25. आता मात्र समीकरण पाहिलं तर फलकावर 9 चेंडू 25 धावा. समीकरण जरूर फलकावर मोठं वाढतंय, परंतु कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. तुम्हाला मेहनत मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावी लागते. ते सातत्य मात्र हे दोन्ही टीम टिकून ठेवतील काय पाहण्यासारखं असतील. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर आहे, संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या मधून आला होता, तू घे मी घे, यामध्ये झेल सुटला. आणि त्यानंतर मात्र किती धावा, इथे मात्र पंचांकडे फक्त या चेंडूवर 2 धावा. पंचांनी कळवायचे किती धावा या चेंडूवर आलेत, फक्त 2 धावा.
चला कोणी बाहेरून अग्रीमेंट करू नका. चला या चेंडूवर 2 धावा आल्यात. मॅचला सुरुवात करायची आहे. दोन धावेने धावफलक 27 या अंकावर जाऊन पोहोचेल. चला मॅचला सुरुवात करायची. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयोजकांकडून सूचना आहे. चला मॅचला सुरुवात करायची. गोलंदाज तयार. मयूरचा पुढील चेंडू. समोर बॅटर असेल वैभव शेलार. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. वाईट बॉल. एकातीरचा भरणा राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 28-28. तर मात्र अजून 22 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडू 22. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. वाईट बॉल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेले 29-29. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर 8 चेंडू विजयाकरिता 21 धाब्यांची आवश्यकता. मी अगोदरच म्हटलं होतं तिसरं षटक खूप महत्त्वाचं असतं, महत्त्वपूर्ण असतं. आणि ह्या षटकामध्ये स्वेर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाबा दिल्या जात आहेत वैभव शेलारच्या विरोधामध्ये. यावेळेस फुलटॉस. संधी बनली आहे. आता मात्र संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करत असताना क्षेत्ररक्षक विकेटचं पतन जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. वैभव शेलार बाद. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विराज हा बॅटर. तर आपण पाहतोय शुभागमन होत असताना सन्माननीय श्री नवील वसीम बाबे साहेबांचं शुभागमन. कार्याध्यक्ष युवक तालुका भिवंडी राष्ट्रपा पक्ष शरद पवार. सन्माननीय बाबे सर कमॉन. या ठिकाणी शुभ आगमन होतं. माननीय श्री नवील बाबे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार भिवंडी. नंतर सन्माननीय प्रफुल्ल कुंभार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
धन्यवाद. मॅचला होती सुरुवात. मयुराजचा पुढील चेंडू यावेळेस ऑफस्टॉनचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या आपण पाहतो 1च्या वरतीनं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. फलकावर 30 धावा फलकावर आहेत. अजून 20 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. जय बजरंग सोनटक्के टीम समोर हे लक्ष असेल. 7 चेंडू 20 असं समीकरण. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. पुण्याच एकदा व्हाईट बॉलचा इशारा. छा पद्धतीनं पाहिलं तर या षटकामध्ये खूप सारे स्वेअर चेंडू हाताळले गेलेत. अतिरिक्त धावा दिल्या आहेत. आता मात्र 7 चेंडू विजयाकरिता 19 धावा. तर मात्र या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र जे समीकरण आहे त्या शेवटच्या षटकामध्ये कमी पाहायला मिळेल. मयुरेश समोर बॅटर आपण पाहतो विराज. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते या निर्धावानं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 31-31. लगेच या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नबील भाबेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भिवंडी तालुका कार्याध्यक्ष आहेत आणि एक गोड व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक आणि राजकीय पटलावरचं एक मोठं नाव, युवकांचं प्रेरणास्थान. या विभागाला पडलेले गोड स्वप्न नबील भाबेसाहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत पाहिलं तर अनिकेत शेलार आहेत, ज्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला लाख मोलाचं असं योगदान लाभलं, जे भावेश चव्हाणचे अगदी जिवलग मित्र आहेत. आणि त्याचनंतर आपण पाहिलं त्यांच्या समवेत प्रफुल्लजी कुंभार, त्यांचे संपूर्ण सवंगडी या ठिकाणी उपस्थित. त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणा बसून ग्रामस्थ मंडळ लामच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू 19. यावेळेस पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवला गेले फाईन क्षेत्रामधून. सीमारेषेच्या बाहेर येणारा हा चौकार. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू 15. 5 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. समीकरण जरूर मोठं आहे, परंतु प्रयत्न केले तरच तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकताय. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आलाय, परंतु इथून 5 मध्ये 15 कराव्या लागतील विजयाकरिता. ह्यावेळेस लाईन चुकीची घडली आहे. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 36-36. तर मात्र 5 चेंडूमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे जय बजरंग सोनटक्के टीमला. ह्यावेळेस अजून एक स्वेअर मारा पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे बघत आहेत. हा चेंडू वाईड आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या वरतीनं पुढे जात असताना 37-37. तर मात्र 13 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू. ह्यावेळेस फुलटॉस आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल सोडलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिले. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल का हे पाहण्यासारखं असेल. आता मात्र चौथी धाव धोकादायक ठरू शकते आणि ती ठरली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं बदल. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला नवीन बॅटर लगेच मैदानात आपण यायचंय. बैल दौडू नका मित्रांनो.
न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल झालाय. आता मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू 10 धावा क्षमता आहे या बॅटरकडे मोठे फटके खेळण्याकरिता, परंतु आपली परिपक्वता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर हे समीकरण आहे. 4 चेंडू 10. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक 20 मध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतो धमाका 6. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळाला. मी अगोदरच म्हटलं क्षमता आहे आणि क्षमता ती दाखवली गेली मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडू आणि विजयाकरिता 4 धाब्यांची आवश्यकता. चौथे धावेला बाद झालाय फलंदाज. 3 चेंडू 4 धावा. इथे स्कोरर आहे, इथे समालोचक आहे, टेन्शन घेऊ नका. आता मात्र 3 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. ह्यावेळेस चांगला चेंडू वार पलटवार सातत्याने होत असताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण बदलत असताना 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. आपण पाहतोय आशिष. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जात आहे. मिडऑफच्या क्षेत्रक्षम थोडंसं वाईड केलं जात आहे. इनफिल्डच्या आतमध्ये 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस काय घडलंय? बॅटची एज घेऊन चेंडू सरळ एष्ट्यावर हलला गेलाय. विकेटचं झालंय पतन. भविष्य तुझ्या नावाने आज चषक यो ठेवला. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. धन्यवाद. विकेटचं पतन झालंय. बॅटर आपण पाहिला प्रणय बाद झाला. आता मात्र उदय मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 चेंडू 4 धावा. गोल्डन चौकार येईल का जय बजरंग सोनटकेच्या माध्यमातून, की मात्र हा चेंडू निर्धाव जाईल जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमसाठी मी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा. कोणता संघ इतो मात्र मात करेल ते पाहण्यासारखं असेल. चला जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव. 1 चेंडू 4 धावा. बॅटर सज्ज होतोय. स्ट्राइक एंडवर उदय. 1 चेंडू 4. यावेळेस चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. सामना जिंकलाय जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव टीम. अभिनंदन. हॅलो. तर या ठिकाणी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. जय बजरंग सोनटक्के